UPSC आणि MPSCच्या परीक्षांमध्ये भारतीय बँकिंग प्रणाली हा असा विषय आहे ज्यावर प्रश्न हमखास येतात. पण खरं सांगायचं तर हा विषय अनेकांना खूपच गुंतागुंतीचा वाटतो. म्हणूनच आज आपण भारतीय बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया. भारताची ही जी एवढी मोठी ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे ती नक्की चालवतं तरी कोण? हा प्रश्न फक्त परीक्षेपुरता नाही तर आपला देश आर्थिकदृष्ट्या कसा चालतो हे समजून घेण्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे घेऊन जातं. आणि ती बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक, म्हणजेच आपली RBI. ही संस्था म्हणजे आपल्या देशाचं फायनान्शियल कमांड सेंटर आहे. ती फक्त सरकारची बँक नाहीये, तर देशातल्या इतर सगळ्या बँकांची ही बँक आहे. म्हणूनच तिला बँकांची बँक असंही म्हणतात. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून तर हा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे, कारण देशाच्या अर्थव्यवस्थेची सगळी सूत्र इथूनच हलतात. तर RBIची स्थापना झाली होती RBI ॲक्ट 1934 नुसार. आणि या कायद्यानेच RBIला काही प्रमुख कामं दिली आहेत, जसं की देशासाठी चलन म्हणजे नोटा छापणे, आपल्या परकीय चलनांच्या साठ्याचं व्यवस्थापन करणं, बाजारात किती पैसा खेळता राहील यावर नियंत्रण ठेवणं, आणि हो, सरकारची बँक म्हणून काम पाहणं, या सगळ्या तिच्या मूळ जबाबदाऱ्या आहेत. बरं, मग RBI हे सगळं मॅनेज कसं करतं? त्यासाठी त्यांच्याकडे दोन प्रकारची हत्यारं आहेत. एक म्हणजे संख्यात्मक आणि दुसरं गुणात्मक. म्हणजे बघा, जेव्हा महागाई खूप वाढते आणि ती कमी करायची असते तेव्हा RBI थेट रेपो रेट वाढवतं. हा झाला एकदम डायरेक्ट परिणाम करणारा, म्हणजेच संख्यात्मक उपाय. पण समजा RBIला वाटलं की शेतीसारख्या एखाद्या महत्त्वाच्या क्षेत्राला जास्त कर्ज मिळायला हवं, तेव्हा ती बँकांना जरा प्रेमाने सांगते की तिकडे जरा लक्ष द्या. यालाच मॉरल स्विजन म्हणतात. हा झाला गुणात्मक उपाय. परीक्षेच्या दृष्टीने हा फरक लक्षात ठेवणं अगदी महत्त्वाचं आहे. पण हे पतधोरण ठरवण्याचं काम नक्की कोण करतं? तर त्यासाठी एक खास कमिटी आहे, जिला चलनविषयक धोरण समिती म्हणजेच MPC म्हणतात. या समितीत एकूण 6 सदस्य असतात आणि या समितीचं मुख्य काम एकच आहे, ते म्हणजे देशातल्या किमती स्थिर ठेवणं. हा 6चा आकडा पूर्वपरीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण पाहिलं की RBI देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसं नियंत्रण ठेवते. पण RBI एकटीचे काम करत नाही. तिच्यासोबत एक मोठीच्या मोठी बँकिंग प्रणाली आहे. चला तर मग आता नियामकाकडून म्हणजेच RBI कडून ती ज्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते त्याकडे वळूया आणि पाहूया की या भारतीय बँकिंग सिस्टममध्ये कोणकोणते खेळाडू आहेत. आपल्या भारतीय बँकिंग प्रणालीची रचना खूपच वैविध्यपूर्ण आहे. यात सरकारी मालकीच्या बँका आहेत, खाजगी बँका आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, सहकारी बँका आहेत आणि काही खास उद्देशांसाठी बनवलेल्या विशेष बँकाही आहेत. यातल्या प्रत्येक घटकाची एक वेगळी भूमिका आहे आणि त्यामुळेच आपली बँकिंग प्रणाली इतकी वैशिष्ट्यपूर्ण बनते. यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा गट म्हणजे शेड्युल्ड कमर्शियल बँक्स म्हणजेच SCBs. SBI, HDFC सारख्या मोठ्या बँका आणि परदेशी बँकासुद्धा याच गटात येतात. देशाच्या आर्थिक उलाढालीचा फार मोठा वाटा ह्या बँका उचलतात. म्हणूनच त्यांना व्यावसायिक बँकिंग प्रणालीचा कणा म्हटलं जातं. पण शहरांपासून दूर गावाखेड्यांमध्ये बँकिंग सेवा पोहोचवणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? आणि हे महत्त्वाचं काम करतात प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच RRB. त्यांचं मुख्य लक्ष असतं ग्रामीण अर्थव्यवस्थेला कर्ज पुरवठा करणं. शेती, छोटे उद्योग आणि गावातल्या कारागिरांना कर्ज देऊन या बँका खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासात मदत करतात. आणि शेवटी येतात सहकारी आणि विशेष बँका. सहकारी बँका एकमेकांना मदत या तत्वावर चालतात आणि विशिष्ट समुदायांसाठी काम करतात. त्यांच्यावर दुहेरी नियंत्रण असतं, एक RBIचं आणि दुसरं राज्य सरकारचं. तर पेमेंट्स बँक्स आणि स्मॉल फायनान्स बँक्स यांसारख्या विशेष बँका काही विशिष्ट आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बनवल्या आहेत. उदाहरणार्थ, पेमेंट्स बँक्स फक्त पैसे स्वीकारू शकतात, पण त्या कर्ज देऊ शकत नाहीत. तर भारतीय बँकिंग प्रणाली जरी खूप मोठी आणि वैविध्यपूर्ण असली तरी तिच्यासमोर आव्हानही कमी नाहीत. आणि त्यातला सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे NPA म्हणजेच अनुत्पादक मालमत्ता. मुख्य परीक्षेसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. NPA म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बँकेने दिलेलं कर्ज जेव्हा बुडतं तेव्हा ते NPA बनतं. म्हणजे काय? तर त्या कर्जातून बँकेला व्याज किंवा मुद्दल काहीच परत मिळत नाही. साधारणपणे कर्जाचा हप्ता 90 दिवस नाही भरला की ते कर्ज NPA म्हणून घोषित केलं जातं. हे बँकेसाठी एक मोठं नुकसान असतं, कारण त्यामुळे बँकेची कमाईच थांबते.
आता ही NPAची समस्या काय आजची नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून सरकार आणि RBI यावर तोडगा काढायला बघत आहेत. नरसिंहम समितीच्या शिफारशींपासून ते सरफेसी कायदा, मग आलेला दिवाळखोरी आणि नादारी कायदा म्हणजेच IBC आणि आताची बॅड बँक, हा प्रवास सतत चालतच राहिला आहे. IBCची सगळ्यात मोठी ताकद ही आहे की ती एक कालबद्ध प्रक्रिया आहे. यात सगळ्यात आधी निराकरण प्रक्रिया सुरू होते, मग एका प्रोफेशनल व्यक्तीची नेमणूक केली जाते जो त्या कंपनीचा कारभार पाहतो. त्यानंतर एक मॉरेटोरियमचा काळ असतो ज्यात त्या कंपनीवर कोणताही दुसरा कायदेशीर खटला दाखल करता येत नाही. आणि शेवटी एका ठरलेल्या वेळेत निराकरण योजना सादर केली जाते. यामुळे काय होतं की दिवाळखोरीच्या प्रकरणांवर लवकर तोडगा निघतो आणि बँकांचे पैसे वसूल व्हायला मदत होते. आत्तापर्यंत आपण बँका आणि त्यांच्यासमोरील आव्हानांबद्दल बोललो, पण बँकांना आणि मोठमोठ्या कंपन्यांना आपलं काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं, म्हणजे पैसा लागतो. आणि हे भांडवल उभं करण्यासाठी त्या जातात वित्तीय बाजारपेठांमध्ये. यात प्रामुख्याने 2 प्रकारच्या बाजारपेठा आहेत. नाणे बाजार म्हणजे मनी मार्केट आणि भांडवल बाजार म्हणजे कॅपिटल मार्केट यांच्यात एक मोठा फरक आहे. नाणे बाजार हा कमी कालावधीसाठी असतो, म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी, आणि यावर नियंत्रण असतं RBIचं. या उलट भांडवल बाजार हा जास्त कालावधीसाठी असतो आणि यावर नियंत्रण असतं SEBIचं. दोन्ही बाजारपेठा, त्यांचे कालावधी, त्यात वापरली जाणारी साधनं आणि त्यांचे नियंत्रक हे पूर्णपणे वेगळे आहेत. हा फरक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत आपण भारतीय बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आपण पूर्वपरीक्षेत वारंवार विचारल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या संकल्पना आणि शब्दांवर एक नजर टाकूया, जेणेकरून आपली तयारी आणखी पक्की होईल. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे CAR हे काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे बँकेच्या आर्थिक तब्येतीचं एक महत्त्वाचं मापक आहे. जसं आपण आपल्या कमाईचा काही भाग भविष्यातल्या अडचणींसाठी बाजूला ठेवतो ना, अगदी तसंच बँकांनाही आपल्या कर्जाच्या जोखमीनुसार काही भांडवल बाजूला ठेवावं लागतं. CAR हेच गुणोत्तर मोजतं आणि हे सगळं बॅसल III निकषांवर आधारित आहे. पुढचा शब्द आहे वित्तीय समावेशन. याचा सरळ अर्थ आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला बँकिंग आणि वित्तीय सेवा सहजपणे आणि परवडणाऱ्या दरात मिळायला हव्यात. जेव्हा देशातला प्रत्येकजण बँकिंग प्रणालीशी जोडला जातो, तेव्हाच देशाचा खरा आर्थिक विकास होऊ शकतो. प्रधानमंत्री जनधन योजना हे ह्याच दिशेने उचललेलं एक खूप मोठं पाऊल आहे. आपण नेहमी बातम्यांमध्ये ऐकतो की महागाई वाढली किंवा कमी झाली, पण ही महागाई मोजतात कशी? त्यासाठी 2 प्रमुख निर्देशांक आहेत, CPI आणि WPI. ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI हा ग्राहकांसाठी किरकोळ किमतीतला बदल मोजतो, तर घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे WPI हा घाऊक पातळीवरच्या किमतीतला बदल मोजतो. RBI आपलं पतधोरण ठरवताना प्रामुख्याने CPIचा वापर करते. आत्तापर्यंत आपण बँकिंगच्या पारंपरिक संकल्पना पाहिल्या, पण आता जरा वित्त क्षेत्राच्या आधुनिक बदलांकडे पाहूया. तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य पार बदलून टाकलं आहे आणि बँकिंग क्षेत्रही त्याला अपवाद नाही. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच ई-रुपी आणि निओ बँकिंग हे शब्द आता बँकिंगच्या भविष्याचं चित्र दाखवत आहेत. तर या संपूर्ण चर्चेत आपण पाहिलं की आपली भारतीय बँकिंग प्रणाली कशी काम करते, तिच्यासमोर कोणती आव्हाने आहेत आणि ती कशी बदलत आहे. RBIच्या पतधोरणापासून ते NPAच्या समस्येपर्यंत आणि वित्तीय बाजारांपासून ते डिजिटल फायनान्सच्या उदयापर्यंत आपण अनेक महत्त्वाच्या संकल्पना समजून घेतल्या. म्हणून शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, जसं डिजिटल फायनान्स पुढे जात आहे तशी बँकिंग क्षेत्रातली पुढची मोठी सुधारणा कोणती असेल, यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.